सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नमस्तस्ये महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आपल्याकडे बघा ही नवीन गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याकडे बनवून घेतली आपण, कारण खूप सुंदर रेखीव कोरीव अशी बाप्पाची मूर्ती आहे बरं का. आणि बऱ्याच ताईंच्या घरामध्ये बघा गणपती बाप्पाची अजूनही मूर्ती नाही आहे, अशा बऱ्याचशाच ताई आहेत. तर ही सुंदर बाप्पाची मूर्ती बघा खास सर्व ताईंसाठी बनवून घेतली. आणि आज मी हा गणपती बाप्पाचा अभिषेक करते, कारण नेहमीतून बघा माझ्या देवघरातली बाप्पाची मूर्ती मागता, पण माझ्या मूर्तीला बघा जवळपास 2000 काहीतरी 19ला ती मूर्ती मी घेतली होती बरं का. म्हणजे 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26 8 वर्ष पूर्ण होतील त्या मूर्तीला. आणि बऱ्याच त्यांना तीच मूर्ती हवी असते. तर बघू शकताय ही सुद्धा खूप बाप्पाची मूर्ती रेखीव आहे बरं का. बघा हातामध्ये किती सुंदर त्यासोबत बघा पाट आहे, बाप्पा असे बसलेत आणि छोटासा बघा इथं मूषक पण आहे, तुम्हाला दिसत असेल. म्हणजे मूर्तीचे हातामध्ये मोदक आहे. मूर्तीचे फीचर्स किती क्लिअर आहेत बघू शकताय तुम्ही. आणि खूप सुंदर मूर्ती आहे बरं का ही बाप्पाची. आणि ही खास बनवून घेतली आपण, कारण आता स्वामींचा प्रकट दिन आहे, गुढीपाडवा आहे आणि बऱ्याच ताईंना ही गणपती बाप्पाची सुंदर मूर्ती हवी आहे. तर बाप्पाचा अभिषेक आज मी करते. तर ही मूर्ती ज्यांच्या नशिबात आहे त्यांनाच मिळेल. आणि ह्या मूर्त्या भरपूर आपल्याकडे आहेत बरं का. व्हिडिओ करण्याचं कारण काय आहे का, तुम्ही माझ्या देवपूजेतल्या सगळ्या गोष्टी मागता, पण त्या माझ्या गोष्टी वर्षानुवर्षाच्या असतात. आता बघा हा बाऊल जो तुम्ही बघितला, अन्नपूर्णाची मूर्ती बघा आपल्याकडं आहे, पण वेगळे आहेत बरं का. हे बघा हा सुंदर असा बाऊल आहे, जो की सिल्वर जर्मनमध्ये आहे बरं का. कमळाचा बाऊल आहे, तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये अन्नपूर्णा माता. आणि बरेच ताई म्हणतात की ताई तुमच्या देवी देवता हसताना दिसतात, आमचे का नाही दिसत. तर बघा प्रत्येक मूर्तीचा किंवा प्रत्येक ह्याचा भाव कशामुळं बनतो, कारण तुमची सेवा, तुमची पॉझिटिव्हिटी, तुमची सकारात्मकता खूप महत्त्वाची असते. आणि या सिल्वर जर्मनचा बघा कमळाचा बाऊल आहे, ह्याच्यामध्ये बघा तांदळामध्ये मी अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवली. तर ही अन्नपूर्णा मातेची मूर्तीसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. सेम नाही मिळणार, पण थोडाफार चेंज असतो, कारण कसं असतं सेवा केल्याने मूर्तीमध्ये भाव किंवा दैवत्व येतं. हा बाऊलसुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळेल. तर बघू शकता बाप्पाचा आपण अभिषेक करणार आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. तसंच बघा गणपती बाप्पाच्या मूर्तीवरती तुम्ही दूध, पंचामृत, केळीचं सुद्धा तुम्ही केळ, दूध, मध, दही आणि साखर असं पंचामृत सुद्धा तुम्ही बनवू शकताय, किंवा नुसत्या दुधाचा पण अभिषेक करू शकताय. श्री गणेशाय नमः. 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 ह्याच्यामध्ये बघा दुधामध्ये साखर कच्च्या दुधामध्ये मी टाकली आहे. आणि गणपती बाप्पाची मूर्ती म्हणजे गेल्या 1 वर्षापासून तीच मूर्ती मागतात गणपतीची. पण कसं असतं माहिती आहे का, तुम्ही जशी सेवा कराल तसे तुम्हाला मूर्तीमध्ये भाव किंवा देव दिसतात. त्यामुळे बघा तुम्ही समनोभावे सेवा करा. आणि बाप्पाची मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहे. ज्या ज्या ताईंना हवी तरी लवकरात लवकर बुकिंग करा. स्वामींचा प्रकट दिन आहे, त्याचबरोबर बघा गुढीपाडवासुद्धा आहे. आणि बऱ्याच ताई आपल्या प्रकट दिनाच्या कार्यक्रमाला येणार आहेत. तसंच बघा 32 शिराळा, सांगली जिल्ह्यात 32 शिराळा एक गाव आहे आणि तालुका आहे 32 शिराळा, इंगरुळ गाव आहे. तिथून बघा बऱ्याच ताई आणि बऱ्याच काकू, बरेच दादा प्रकट दिन निमित्त बघा त्यांनी स्वतः गाडी करून स्वखर्चाने ते येत आहेत आपल्या प्रकट दिनच्या सोहळ्याला. आणि कसं असतं माहिती आहे का, स्वामींच्या कुठल्याही कार्याला स्वामींची सुद्धा इच्छा असावी लागते, तरच ते तुम्हाला कार्यामध्ये किंवा तरच तुमचं दर्शन होतं, तरच तुम्हाला सेवेचा लाभ मिळतो. तर अशी सुंदर बघा ही बाप्पाची मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहे. ज्यांना ज्यांना हवी त्यांनी स्क्रीनशॉट घ्या, बुकिंग नंबरला मेसेज करा. तर बघा सुंदर ही बाप्पाची मूर्ती आहे बरं का. अगदी किती कोरीव रेखीव आहे बघू शकताय तुम्ही. आणि तुम्ही सुद्धा अशी सुंदर बाप्पाची मूर्ती ऑर्डर करू शकता, किंवा तुम्ही आमच्या शॉपला सुद्धा व्हिजिट करून सुंदरशी बाप्पाची मूर्ती घेऊ शकता. कारण बाप्पाच्या मूर्ती आपण या नवीन बनवून घेतल्यात बरं का. अगदी बघा ही बाप्पाची मूर्ती 2 इंचाची आहे, छोटीशी आहे बरं का. आपल्या हाताचा अंगठा केवढा आहे तेवढीच ही मूर्ती आहे, खूप मोठी नाही काही नाही. आणि खूप सुंदर मूर्ती, तुमच्या मंदिराला देवघराला साजेशी मूर्ती आपल्याकडे मिळते. आणि खूप सुंदर मूर्ती बघा गणपती बाप्पाची आहे. आणि मी रोज माझा अभिषेक दाखवते ना, तर बऱ्याच ताई तीच मूर्ती मागतात. पण कसं असतं काही काही माझे देव वर्षानुवर्षाचे आहेत बरं का. त्यामुळं तशी सेम मिळेल की नाही मीच तुम्हाला सांगू शकत नाही. आणि बऱ्याच ताईंचं काय असतं
की ते सगळी मिळते, पण तुमच्याकडूनच आम्हाला हवी आहे. प्रयत्न तर मी करेन तशा मूर्त्या बनवून घेण्याचा, पण ही सुद्धा खूप कोरीव रेखीव बाप्पाची मूर्ती आहे. तुम्ही ही मूर्तीसुद्धा बाप्पाची घेऊ शकता. त्याच बघू शकता आता प्रकट दिन आपला काही दिवसावरती आला आहे आणि बऱ्याच त्यांची बघा. आता बघा माझ्या देवघरामध्ये स्वामींची ही मार्बलची मूर्ती आहे बरं का. तर ह्या मूर्तीवरती मी गुरुवारी फक्त अभिषेक करते आणि रोज अभिषेक जो आहे तो पितळेच्या मूर्तीवरती करते. कारण कसं आहे, ही जी मूर्ती आहे ती ॲक्च्युअलमध्ये मार्बलची नाही आहे बरं का, कारण ही रेझिन आहे आणि आपल्याकडे सेम मूर्ती फक्त मार्बलमध्ये तुम्हाला मिळेल. कारण मार्बलच्या मूर्ती तुम्ही रोज अभिषेक करू शकता, पण रोज नित्य स्वामींचा अभिषेक करण्यासाठी बऱ्याच ताईंना पितळेची मूर्ती हवी असते. तर ही जी पितळेची मूर्ती आहे ही सुद्धा आपल्याला उपलब्ध आहे बरं का. तुम्ही या मूर्तीवरती नित्य अभिषेक स्वामींचा करू शकता. कारण स्वामींच्या अभिषेकाची अशी सेवा आहे की तुम्हाला प्रत्येक संकटातून दूर करते, रोगातून. आता बघा माझे माऊली जेव्हा जेव्हा मी अभिषेक करते तेव्हा खूप गोड हसतात, तुम्हाला पण काही वेळा दिसतीलच. अगदी बघा सगळे देव हसताना दिसतील. अन्नपूर्णा दिसेल. हे बघा इथं आमचा छोटासा लड्डू आहे बघू शकता. ही घंटीसुद्धा आपल्याला नंदीची उपलब्ध आहे बरं का. हे बघा लड्डू आहे. सगळे देवीच्या मूर्त्या किती सुंदर आहेत बघू शकता. अन्नपूर्णा माता बघा किती हसते गोड. श्री सद्गुरू अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजय दत्त श्री गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तरी स्वामींची मूर्तीसुद्धा तुम्हाला विधिवत पूजा करून आपल्याकडे मिळेल. फक्त लवकर ऑर्डर करा. कारण बघा स्वामी हसले की नाही, जेव्हा जेव्हा स्वामींचा अभिषेक चालू करते तेव्हा स्वामी खूप गोड, माझे स्वामी स्मित हसतात आणि खूप भारी वाटतं. श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ. तर स्वामींचा रोज अभिषेक करण्यासाठी ही छोटीशी बघा 2.5 इंचाची मूर्ती आहे, म्हणजे हाताच्या अंगठ्यापेक्षा थोडीशी असेल. तर ही मूर्तीसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. तुम्हाला अगदी पूजाविधी करून मिळणार. स्वामींचा तुम्ही नित्य अभिषेक करा आणि स्वामींचा अभिषेकाची तीर्थ स्वतः ग्रहण करा. ज्यांच्या आयुष्यात खूप संकट आहे, दुःख आहे, कारण आपला प्रकट दिन दिवशी तुम्ही मूर्ती आपल्या सोहळ्यामध्ये घेऊ शकता किंवा तुम्ही अगोदरसुद्धा ऑर्डर करू शकता. तर बघा स्वामी माऊलींचा किती गोड अभिषेक झाला आहे बघा. ही स्वामींची किती गोड मूर्ती तुम्ही बघू शकताय. आणि हे मोती जे आहे ते नॅचरल आहे. ह्याच्यामध्ये बघा रुद्राक्ष आणि मोत्याची तुम्हाला माळसुद्धा आपल्याकडे मिळेल आणि स्वामींची मूर्तीसुद्धा तुम्हाला आपल्याकडे पितळेची मिळेल. तर लवकरात लवकर तुम्हीसुद्धा स्वामी माऊलींची प्रकट दिननिमित्त सुंदर पितळेमध्ये मूर्ती नक्की ऑर्डर करा. खाली डिस्क्रिप्शनमध्ये मला नंबर दिलेला आहे 7218888808 ह्या नंबरला मेसेज करून सुंदर स्वामींची मूर्ती प्रकट दिननिमित्त तुम्ही पितळेची, मार्बलची, चांदीची सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. पंचधातूची सुद्धा मूर्ती आपल्याकडे मिळते. जी हवी ती तुम्ही घेऊ शकता. कसं असतं, चांदी, सोनं, पंचधातू, पितळपेक्षा तुमचा भाव खूप महत्त्वाचा आहे. तर तुम्हाला स्वामींची जी मूर्ती आवडते, अगदी तुमच्या घराला साजेशी, तुमच्या मनात पक्ताक्षणी भरेल ती मूर्ती घेऊ शकता. तरी स्वामींची मूर्तीसुद्धा आपल्या स्वामी मूर्ती आर्टमध्ये उपलब्ध आहे. दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करून तुम्हीसुद्धा सुंदर माऊलींची मूर्ती ऑर्डर करू शकता. माऊली किती गोड हसतात बघा. आणि आजची पूजा खूप छान झाली बघा आणि खूप सुंदर झालेली आहे. तर तुम्ही म्हणाल शंकर महाराज, तर ही मूर्ती जी आहे ती माझा मुलगा चिन्मय तो शंकर महाराजांची भक्ती करतो, त्यांचा रोज नित्य अभिषेक करतो. तर ही मूर्तीसुद्धा आपण लवकरच तुम्हाला बनवून नक्की देऊ. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर स्वामी मूर्ती आर्टमध्ये बघा स्वामींचा प्रकट दिन कार्यक्रम 20 मार्चला आहे. सर्वांची उपस्थिती खूप महत्त्वाची आहे, कारण स्वामींचं नामस्मरण, स्वामींचं
अखंड नामस्मरण, त्याचबरोबर बघा महाभक्तांचा महामेळावा, महासंगम आहे. स्वामींच्या भूमिकेत जे अक्षय सर आहेत, जे मालिकेमध्ये स्वामींच्या भूमिकेत काम करतात, ते सरसुद्धा आपल्या कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहेत. त्याचबरोबर महाप्रसाद आहे. तर हा कार्यक्रम जो आहे ते दुपारी 3 ते 8पर्यंत कार्यक्रम चालणार आहे आणि 8 वाजता महाप्रसाद असणार आहे. ज्या ताई दुरून येणार आहे, जसे की बघा कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, नागपूर, नाशिकवरून सुद्धा बऱ्याच ताई येणार आहेत. तर त्यांनी सुद्धा बघा महाप्रसादाचा आनंद घ्यावा आणि प्रत्येक भागातून ताई गाडी बस वगैरे करून येत आहेत आणि तुम्ही सुद्धा ह्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात उपस्थिती राहा. ह्या कार्यक्रमाचा तुम्ही सुद्धा भाग बना. होऊ शकताय सुंदर बघा स्वामी माऊलींच्या पादुका ज्या आहेत त्या चांदीमध्ये आपल्याकडे उपलब्ध आहेत. तुम्ही सुद्धा ह्या स्वामींच्या सुंदर पादुका आपल्याकडून घेऊ शकता. आणि आज गुलाबाची फुलं ठेवण्याचं कारण आज वार आहे शुक्रवार, महालक्ष्मीला गुलाबप्रिय आहे. दत्तगुरूंची पण मूर्ती उपलब्ध आहे, धन्वंतरीची पण आहे, हो बघा व्यंकटेश्वर भगवान बालाजींची आहे. सगळ्या मूर्त्या आहेत, पण वेगवेगळ्या मूर्त्या आहेत बरं का. जशा माझ्या मंदिरात दिसतात तशा सेम तुम्हाला मिळणं अवघड आहे, कारण त्या मूर्त्या गेल्या 8-9 वर्षापासून माझ्या देवघरामध्ये. चांदीची लक्ष्मी आहे, खंडोबा आहे, चांदीची पितळेची तुळजाभवानी आहे, विठ्ठल रुक्मिणी आहे. तसंच बघा आपल्या देवाऱ्यातला जो कलश आहे तो सुद्धा उपलब्ध आहे. तुम्हाला जे जे हवं त्यासाठी दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही सुद्धा देवीदेवतेच्या मूर्ती ऑर्डर करू शकता. तर सर्वांना धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ.